जय आदिवासी मित्र हो, जय जोहार. मी प्रमोद गवला ना. तुम्ही पाहता आहात प्रमोद गवला ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनल. मित्र हो, आज आपला 9 ऑगस्ट म्हणजेच जागतिक आदिवासी दिवस. तर मित्र हो, आज आम्ही ना डहाणू या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या ठिकाणी इथेला आहो. तर नक्कीच व्हिडिओ नांगत राहा ना. जी आपले आदिवासी परंपरा आहे, जी परंपरा आपली आहे, जी सांगड नृत्य असेल ते आपण या व्हिडिओत तुम्हाला दाखवणार आहे. तर नक्कीच व्हिडिओ नांगा आणि फुल ब्लॉग आहे, नक्कीच लास्टपर्यंत नांगा आणि एन्जॉय घ्या या व्हिडिओचा. या ठिकाणी आता टोटल आपली तयारी चालली आहे. सगळीकडे मस्त नटला हा. आता आपली एक आजीबाई नटली आहे. आता हॉडीवाला ना. इथे एक दुसरी आजीबाई आहे. आपले सांगडवाले काका आहेत आणि यो घोडा आपला छत्रपती शिवाजी महाराज यांचं एक सोहंग आणलेलं आहे. तसेच आपलं आराध्य दैवत वाघोबा याचं एक सोहंग आणलेलं आहे ना. बरेचशी सोहंग हा तुम्हाला नक्कीच नांगा आवडेल. आमचा स्टेज परफॉर्मन्स आहे त्या ठिकाणी आम्ही आता जायचं आहोत ना. स्टेज परफॉर्मन्स द्यायचा आहोत. तर नक्कीच व्हिडिओ नांगत राहा. खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग असा व्हायचा आहे. जय जोहार मित्रांनो. आज आपला आदिवासी दिन आहे, रक्षाबंधन पण आहे. पण आम्ही फार खुश आहोत का आज आम्ही आदिवासी दिन 9 ऑगस्टच्या निमित्ताने डहाणू या ठिकाणी आहेत. तर नक्की तुम्हाला पण टाईम भेटला तर या, खूप मजा करू. मित्र हो, या ठिकाणी शांताराम दाना तसाच सगळा ग्रुप दिला आहे ना. आता स्टेज परफॉर्मन्स आहे त्या ठिकाणी आपला जो आदिवासी नृत्य जो आपला सांगड असेल किंवा आपला बोहाडा सगळे आम्ही सोंगा वगैरे घेऊन दिला आहो. तर शांतारामदा काय सांगशील आपले सोंगा कशा प्रकारे आपले नाचवू? दरवर्षी आम्ही नाचू, पण आता यावर्षी थोडासा अजून चांगला नाचवायचा आहे. तर तुम्ही नक्कीच या. खूप सुंदर म्हणजे फार भारी आहे. जे आपले आदिवासी कला आहे, संस्कृती आहे, ही आपले टिकवायचा प्रयत्न करत आहोत. तर मस्त या ठिकाणी काय टिकून ठेवू. हां, तुम्ही पण प्रयत्न करा. आम्ही पण जय आदिवासी जय जोहार. तर मित्रा तुम्ही नांगत आहोत ना काय या ठिकाणी आपलं टोटलचं जो आपला ग्रुप आहे जो रेडी होतेला आहे ना. आता आपले नाक्यावर जाऊन ज्या ठिकाणी आपला स्टेज परफॉर्मन्स आहे त्या ठिकाणी जाऊन आपले स्टेज परफॉर्मन्स देव मस्त. जे आपले आदिवासी बांधव दिले आहे, जागतिक आदिवासी दिन साजरा करायला दिला आहे, त्याला आपला जो आदिवासी सांगड नृत्य आहे तो दाखवून, तसेच बोहाड्याची जी आपली कला आहे ती त्या ठिकाणी आपले दाखवायचा प्रयत्न करत आहोत. तर नक्कीच व्हिडिओ बघत राहा. त्या बाजूने बघा नेहमीप्रमाणे शांताराम दादा वाघ यांची देखील पूर्ण टीम एक आदिवासी परंपरेनुसार कला त्यांना थोडंसं जागा द्यायची या ठिकाणी येण्यासाठी. हलूया हलूया. कार्यक्रम चालू करायचा ना. आवाज येत नाही. जय आदिवासी. आवाज तर येत पण नाही सर. जय आदिवासी जय जोहार. पुढेच आवाज आहे. मगाशी तर आवाज येत नाही. ज्यावर ते शेवटचे बोलत नाही त्यावर कार्यक्रम चालू करायचा नाही. आदिवासी जोहार जोहार. अरे सरू डांगे अजून अध्यक्ष आहे, त्याला आवाज नाही दाखवा असं पण तिथे तो येईल नाही. शांताराम दादा वाघ त्यांची टीम या ठिकाणी येत आहेत. त्यांना रस्ता द्यायचा आहे. त्यांचे पारंपरिक वाद्य या ठिकाणी घेऊन येत आहे. त्याचप्रमाणे मोहन पालवा जे कमिटी मॅन आहेत त्यांची देखील टीम त्या ठिकाणी उपस्थित आहेत.
ते देखील या ठिकाणी येत आहेत. त्यांना हळूहळू आपण या मुख्य स्टेजच्या कडे पाठवायचे आहेत. मोहन पालवा, शांताराम दादा वाघ हे देखील त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. कोडी वाद्य आहे, संबळ आहे, आडवे ढोल आहेत. त्यांना वाट द्यायची आहे. कृपया या ठिकाणी आपण कार्यक्रम चालू करणार आहोत. त्याचप्रमाणे कमलेश काकड हे देखील त्यांची टीम आलेली आहे. त्यांनी देखील या मुख्य स्टेजकडे यायचे आहे आणि त्यांचं देखील स्वागत राहिलेलं आहे. पाती पाती भाव तुझेसाठी आलो राते महाराजी पाती पाती भाव तुझेसाठी आलो राते नाथाने गोडाचा चुलीवर बार बाटलीत पडते फुलाची धार एखाने गोडाचा चुलीवर बार बाटलीत पडते फुलाची धार नाम चेत जामाची न मोहाची फार कोणी नाही पेट तुझी गोडाची धार वाजवा शूटिंग नाही बेस